उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देहू व आळंदी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले। आज देहूवरून आणि उद्या आळंदीहून जगद्गुरू तुकाराम महाराज आणि सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। देहू येथील मुख्य मंदिर असलेल्या स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हसन मुश्रीफ नतमस्तक झाले। यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम यांच्या दर्शनाने धन्य झालो। यावेळी समस्त वारकरी, साधू संत आणि भाविकांना दंडवत घातला। यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। देहूमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, हब जालिंदर महाराज मोरे, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज हब शिवाजी महाराज मोरे, हब सचिन महाराज पवार, हब चैतन्य महाराज वाडेकर, पुणे जिल्हा वारकरी महासंघाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर, जेजुरी संस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते। आळंदीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, विश्वस्त हब चैतन्य महाराज कबीर, हब सौरभ महाराज शिंदे, ॲडव्होकेट राजेंद्र विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।